श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। माडगाळ आणि माडगाळ परिसरातील अनेक मान्यवर नव्यानं जत तालुक्याचं विभाजन होऊन माडगाळ हा नवीन तालुका झाला पाहिजे या मागणीसाठी उपस्थित आहेत। गेल्या 9 दिवसापासून इथं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला भेट देण्यासाठी आपल्या जतचे प्रांत अधिकारी माननीय अजय कुमार नष्टे साहेब उपस्थित आहेत। या गावचे सर्व प्रमुख मंडळी, आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायतचे सोसायटीचे सदस्य, आजी माजी सर्व पदाधिकारी, तरुण मित्र, वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। क्षेत्रफळाने हा सर्वात मोठा तालुका आहे। या तालुक्यामध्ये लोकांना जतला येण्याच्या दृष्टिकोनातून काही अडचणी येत आहेत आणि अशी मागणी लावून तुम्ही अनेक वर्ष प्रयत्न करताय। हे आंदोलन सुरू झाल्याच्या नंतर जेव्हा मला समजलं, मी 20 तारखेला या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलो होतो वळसंग पर्यंत। परत मला इथून फोन आले की तुम्ही इकडे येऊ नका। ठीक आहे, मग तिथूनच आम्ही परत गेलो। परत इकडे चर्चा चालू झाली की आमदार इकडे भेट देत नाहीत, म्हणजे एका बाजूला येऊ नका म्हणायचं, दुसऱ्या बाजूला बदनामी करायची। असले दुटप्पी उद्योग काही लोक करतायत। हे तुम्हाला जाणीवपूर्वक मी यासाठी सांगतोय की मी लोकप्रतिनिधी म्हणून इकडे आलोच नाही, असं काही लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत। त्या सर्व लोकांना याबद्दलची माहिती असावी। आता माझी जबाबदारी जी आहे, हे सर्व मंडळी मला 2-3 दिवसापूर्वी सगळे परत भेटले जतमध्ये। आम्ही सविस्तरपणे चर्चा केली। जतला नाही, झऱ्याला आले होते सगळे। रात्री 12-1 वाजता आम्ही बसलो, सगळी चर्चा केली। अगोदरपासूनची सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली। जो प्रस्ताव तुम्ही तयार केलाय तो प्रस्ताव माझ्या हातामध्ये आहे आणि सर्व चर्चा कळल्याप्रमाणे मी काल राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना प्रत्यक्षात भेटलो। त्यांच्या कानावरती हा विषय घातला की माडगाळमध्ये असं अशा पद्धतीचं आंदोलन गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे आणि लोकांची मागणी आहे, लोकांची भावना आहे की माडगाळ हा तालुका झाला पाहिजे। ही जी तुमची भावना आहे, तुमची जी मागणी आहे, ते सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी होती, ती मी काल पूर्ण केलेली आहे। बाकीचे विषय तुम्हाला माहित आहे। संकमध्ये अप्पर तहसीलदार आहे, नव्यानं उमदीचं अप्पर तहसीलदार मागणी आहे आणि एकूण आपल्या या सगळ्या दोन्ही अप्परमध्ये 51 गावं आहेत। आता तुमचा जो प्रस्ताव आहे त्यामध्ये 58 गावातल्या लोकांनी तुम्हाला ठराव दिलेत असं प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। काही 2016चे ठराव आहेत, काही 2017चे आहेत, काही ग्रामसभांचे ठराव आहेत, काही मासिक सभांचे ठराव आहेत आणि 2017 नंतर परिस्थिती बदलली आहे। 2017 नंतर संकला अप्पर तहसीलदार कार्यालय झाले आणि संकच्या अप्पर तहसील कार्यालयामध्ये आपल्या सर्व गावांचा समावेश आहे, त्यामध्ये ती 51 गावं आहेत। तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण जत तालुक्याचं विभाजन करताना, तालुका निर्मिती करताना माडगाळचा विषय विचारात घेतल्याशिवाय आपण कुठलाच निर्णय घेणार नाही, हे मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतोय।
अत्यंत वादाची परिस्थिती आता आपल्या या 3 विषयावर निर्माण झाली आहे हे तुम्हालाही माहित आहे आणि सगळी लोक या विषयामध्ये अग्रेसिव्ह आहेत. आता जी आपण भूमिका मांडलेली आहे की माडगाळ आमचं सेंट्रल आहे, माडगाळ बाजाराचं मुख्य केंद्र आहे, शेळ्या मेंढ्यांचे जे पश्चिम महाराष्ट्रात मोठे बाजार भरतात तो एक बाजार माडगाळला भरतो, दुसरा आटपाडीला भरतो की जिथं शेळ्या मेंढ्यांची खूप मोठी उलाढाल होत असते. इथं मार्केट कमिटीचं उपबाजार आहे. काही क्षेत्र जमिनी देवस्थान सोडून मला वाटते तुमच्याकडं 18-20 हेक्टर क्षेत्र तुमच्याकडे आहे जे आता तुम्ही प्रस्तावात लिहिलेलं आहे. ह्या सगळ्या बाबींचा आपण नक्की विचार करू. आता आचारसंहिता सुरू आहे, कुठलेही सरकारी निर्णय होत नाहीत हे तुम्हा सर्वांना माहीत आहे. परंतु एक बैठक आपण माननीय महसूल मंत्री महोदयांच्याकडं तुम्हालाही बोलवतो, संघवाल्याला बोलवतो, उमदीला बोलवतो, सगळे विचारपूर्वक, कारण आपल्याला सर्वांना विचारपूर्वकच पुढे जाण्याची आवश्यकता आहे. कुठलंही गाव जवळचं कुठलंही गाव लांबचं असं नाही, सर्व लोकांना मध्यवर्ती कसं होईल, लोकांना अडचण होणार नाही आणि लोकांना न्याय कसा मिळेल अशा पद्धतीनं आपण भूमिका घेऊ. त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आपण तुमची एक बैठक प्राथमिक हे आपली आचारसंहिता झाल्याच्या नंतर माननीय महसूल मंत्री महोदयांच्या दालनामध्ये आपण लावू. तुमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या सोबत लावू. हा जो आपला ठराव आहे 2009 पासून तुमचे हे सगळे कागदोपत्री सगळे रेकॉर्ड आपल्याकडे आहे. 2009 पासूनचे ठराव आहेत किंवा जिल्हाधिकारी सांगली यांनी काय पाठवलेला अहवाल आहे, तर हे सगळं रेकॉर्डवरती घेऊन आपल्याला पुढे कसं करता येईल अशा पद्धतीनं आपण सगळेजण प्रयत्न करूया. परत त्यांनी दुसराही विषय मांडले की आम्हाला आता तालुका नाही झाला तर तुम्ही कुठलं तरी एखादं कार्यालय द्या. तर आता त्या संदर्भात प्राणसाहेब इथं आहेत, नेमकी पद्धत काय आहे कामाची. नाही मी तुम्हाला काय तर सांगणार, मी इथं तुम्हाला कोर्ट देतो, मी तुम्हाला इथं उपनिबंधक कार्यालय देतो, तर असं चुकीचं तुम्हाला काय सांगायला, कारण उद्या तुम्ही मला विचारणार आहे ना, मी आता तुम्हाला उपोषणाच्या निमित्तानं काहीतरी चुकीचं बोललो आणि परत तुम्ही मला 8 दिवसांनी म्हणताल काय झालं, कोर्ट देतो म्हटलं तर तुम्ही. तर आपण माडगाळच्या दृष्टिकोनातून जे काही चांगलं असेल ते करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करूया आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळे एक दिलानं, एक मनानं, एकजुटीनं आपण सगळे पुढे जाऊ. 51च गावं आपल्याकडे आहेत, याचा विचार तुम्ही सगळेजण करा. 51 गावामध्ये तालुका कुणाला करायचा, परत अप्पर तहसील कुणाला करायचं, हे सगळ्या ज्या टेक्निकल अडचणी आहेत ह्या सुद्धा विचार आपल्याला सर्वांना करावा लागेल. तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे मांडणी या प्रस्तावामध्ये केलेली आहे. मी प्रस्ताव पूर्ण वाचून काढला. हा काय तुम्ही दिलेला प्रस्ताव नाही, मी कुणाकडे तर शोधून घेऊन आलोय. इथल्या कमिटीने दिलेला हा प्रस्ताव नाही. तर ज्यांना तुम्ही दिला होता त्यांच्याकडनं मी म्हटलं उचना द्या, मला माझ्याकडे प्रस्ताव नाही, मला माहिती असावी म्हणून मी गाडी तिथून ओळ ना ओळ सगळे वाचून काढलेली आहे. आणि त्यामुळे तुम्ही जी भूमिका व्यवस्थितपणे या सगळ्या प्रस्तावात मांडलेली आहे, तुमचं जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. नंबर 1, ही जबाबदारी पार पडताना आपल्या तालुक्यामध्ये कुठं तेढ निर्माण होऊ नये, कुठल्या गावावरती अन्याय झालाय अशी त्या गावांची भावना होऊ नये आणि त्यामुळे सगळ्या गावांना विश्वासात घेऊन, कारण हा फार मोठा विषय आहे. हे काय फंड द्यायचं काम नाही, घेतं 1 कोटी रुपये दिले दुसरा नाराज झाला चला तुम्हाला पण 1 कोटी देऊन टाकतो, तुम्हाला देऊन, असा हा विषय नाही. हा तालुका निर्माण करण्याचा विषय आहे, अत्यंत महत्वाचा विषय आहे, अत्यंत जबाबदारीचा विषय आहे. तर आपण सगळे मिळून व्यवस्थितपणे या विषयामध्ये आपण नक्की मार्ग काढू. त्यासाठी जे काही पाठपुरावा करावा लागेल ते आपल्या सगळ्या या पूर्व भागातल्या सगळ्या गावांशी चर्चा करून सोबत घेऊन आपण नक्की याचा प्रयत्न करू. एवढ्या या निमित्तानं मी या विषयावरती बोलतो. तुम्हाला परवा सांगितल्याप्रमाणे मी हे सगळं माननीय सरकारच्या कानावरती व्यवस्थितपणे घातलेलं आहे आणि परत एकदा एक तुमची बैठक, आपली प्रमुख टीम तुम्ही तयार करा 8-10 लोकांची, त्यांची एक अधिकृत बैठक आपण माननीय महसूल मंत्री साहेब यांच्यासोबत लावू. प्रांताधिकारी साहेब इथं आलेले आहेत, ते तुमच्याशी बोलतील आणि मग तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला आंदोलनाच्या बाबत तुम्ही भूमिका काय घ्यायची हा तुम्ही निर्णय माननीय प्रांत अधिकारी साहेब यांचं ऐकल्यानंतर घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. परंतु माडगाळ आणि माडगाळ परिसरातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनाच्या सोबत गोपीचंद पडळकर आहे. तुम्ही कुठलीही चिंता करण्याचं कारण नाही, तुम्ही कुठलाही गैरसमज पसरवण्याचं कारण नाही. का हा राजकारणाचा विषयच नाही, हा विषय पूर्णपणे वेगळा आहे, हा विषय पूर्णपणे सामाजिक आहे. आपल्या भागाचा संपूर्ण विकास होण्याच्या दृष्टिकोनाचा हा विषय आहे. हा काय मताचा विषय नाही, मताचा विषय महिन्यानंतर आहे, आता तो विषय नाही. आणि त्यामुळे तुम्ही सर्व पक्षाची मंडळी या सगळ्या विषयामध्ये एकत्रित झालाय, तर असंच एकत्रित राहा. आपण सगळेजण या विषयामध्ये पुढे जाऊ. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो.
त्यांचंही आम्हाला मत घ्यावं लागेल. आणि अजून एक सर, पूर्वी आमचं रिपोर्ट नाही का पॉझिटिव्हली गेलेलं आहे, आम्हालाही मान्य आहे की आता सध्याला ते होणार नाही. भले तुम्ही महिना द्या, वर्षभराला देऊ दे, परंतु जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्हली इथून गेलेला पाहिजे. बरोबर आहे की नाही? जे सत्य आहे तेच गेलं पाहिजे. आम्हाला अप्पर तहसीलदार वगैरे काही नको आहे, कारण अप्पर तहसीलदार पाहिजे असेल तर कलेक्टरकडे गेले तर पण अप्पर तहसीलदार मिळतोय सर आम्हाला. तसं काही नाहीये. रिपोर्ट नाही का जे काही तुम्ही द्याल. अनेक दिवसापासून तालुका निर्मितीचा विषय चालू आहे. त्याच्यामध्ये एक समिती पण आहे शासनाची. आणि तालुका निर्मिती कधी करावी हे मी आज निश्चितपणे तुम्हाला सांगू शकणार नाही. मी का तर हा शासनाचा निर्णय आहे. जोपर्यंत शासन त्याच्यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर बोलणं अपेक्षित राहणार नाही. सर नका ज्या की 4 महिन्यात होईल किंवा 6 महिन्यात होईल किंवा काय जी चर्चा होईल हे मी आज तुम्हाला निश्चितपणे सांगू शकणार नाहीये, कारण माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. जी ज्याचा अधिकार क्षेत्र नाही त्या बाबतीत मी बोलणं अपेक्षित नाही. आता माझं म्हणणं काय की तुम्ही जो अहवाल द्याल तो मी फॉरवर्ड करेन की अशी अशी मागणी आहे या तालुक्यातल्या लोकांची, इथल्या लोकांची. ही जी मागणी आहे ही शासन स्तरावर कळवायचे. तुमचा एकही शब्द मी जसा आहे तसा फॉरवर्ड करतो. यापेक्षा वेगळं मी माझ्या हातात काही राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. पोषण करत आहात तर आपल्या सर्व ज्या काही मागण्या आहेत, प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सर्वांनी शासन स्तरावर वेळोवेळी कळवलेल्या आहेत. आज देखील आम्ही शासनाला आपला जो काय आहे अहवाल आम्ही कळवतच आहोत. फक्त आपण आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं की बैठकीमध्ये जो काही निर्णय होईल सर्वांच्या विश्वासात घेऊन जसा आपला निर्णय होईल त्या पद्धतीनं पुढे जाऊया. तर आम्ही प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना उपोषण स्थगित करावं अशी एक विनंती करतो. आणि आपण या सगळ्या मागणीचा आपण सगळ्यांनी विचार करून ते उपोषण स्थगित करावं असे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आपण याच्यावर निर्णय घ्यावा सर्वांनी. जरा इकडे सर भाऊ, इकडे सर तुमच्याकडे दाखवू दे. हो आमदार येऊन तुम्ही काय आमदार साहेब म्हणून द्या. छोटा आमदार फोटो घ्या. डॉक्टर हो डॉक्टर सर्वांचं आभार आणि आमच्या आमदारांना सगळ्यांनी केल्याबद्दल सगळ्यांचा आभार. तुमच्याकडून राहणार नाही. उपोषण करते आणि त्यांचे सहकारी सर्व गावकरी यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आपण उपोषण सोडलं त्याबद्दल मी सर्व प्रशासनाच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आमच्याकडून जे लागेल ते सहकार्य आम्ही तुम्हाला देण्याची आम्ही तजवीज करू. इथून पुढे आमच्या काही अडचणी, तुमच्या जरी काही अडचणी असतील तर आम्ही प्रशासकीय बाब म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करू. धन्यवाद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.